राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। खेड आणि दापोली डेपो वगळता रत्नागिरी जिल्ह्यामधल्या सर्वच डेपोमध्ये या ठिकाणी जी एसटीची वाहतूक आहे ती अंशतः सुरू असलेली पाहायला मिळते आहे। अनेक ज्या परजिल्ह्यात जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या मात्र उशिराने सुटत आहेत। आपण सध्या देवरुख आगारामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की गणेशोत्सवासाठी या ठिकाणी चाकरमानी सुद्धा मोठ्या संख्येने जो आहे तो कोकणामध्ये दाखल झालेला आहे। लांजा, देवरुख आणि राजापूर डेपोमधून एसटीची वाहतूक जी आहे ती अंशतः सुरू असलेली पाहायला मिळते। तर चिपळूण, संगमेश्वर, मंडणगड, गुहागर डेपोमधून देखील एसटीची अंशतः वाहतूक या ठिकाणी सुरू आहे। मंडणगड आणि रत्नागिरी डेपोमधून या ठिकाणी एसटीची वाहतूक सुरळीत सुरू आहे। आपण सध्या देवरुख डेपोमध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणचे प्रवासी नेमके काय म्हणतात। अनेक प्रवासी या ठिकाणी खोळंबलेले आहेत कारण लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत ते सुटत नाहीत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। साहेब, तुमची परिस्थिती काय आहे? तुम्हाला कुठे जायचं आहे आणि काय सांगाल? मला देवरुखातून 8च्या गाडीनं पुण्याला जायचं आहे, परंतु 1.5 तास झालेला आहे। गाड्या उशिरा सुटत आहेत आणि या गणपती सीझनला जो काय संप पुकारलेला आहे तो अतिशय खेदजनक आहे। या गणपती सीझनच्या महोत्सवामध्ये वर्षाने एकदा गणपती येतो। 12वीच्या मुलांचे पेपर चालू आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला टायमात जाता येत नाही। हा संप यांनी पुकारलेला आहे तो खऱ्या अर्थानं आमच्या पब्लिकच्या माध्यमातून तो चुकीचा आहे। कारण हा गणपतीचा सीझन आहे आणि लोक थांबलेले आहेत, विद्यार्थी थांबलेले आहेत, जेणेकरून काही विद्यार्थी म्हणत काय सांगशील तुला कुठे जायचं? जो संप आहे तो कालपासून आहे आणि काल आम्हाला काही इन्फॉर्म केलं नव्हतं। आम्ही कालच्या 2.5 तास थांबलो। तो आम्हाला घरी जायला व कॉलेजला एसटी नव्हती, त्यामुळे घरी मी सकाळी कॉलेजला 8:15 इथं आलेलो आणि घरी जायला मला 1:30 वाजला। एसटी नव्हती, मी रिक्षाने गेलो। आज काय परिस्थिती आहे? आज पण तशीच आहे। मी सकाळी 7:45ला आलो इथे आणि अजून इथेच आहे, एसटीच नाही कॉलेज जायला। कुठल्या गावाला जायचंय? मला कॉलेजला जायचं आंबावला। मी संगमेश्वरमधून येतो। बरोबर आहे। किती तास थांबलायस तुझे इथं? आता मला झाला 1.5 तास झाला, 1.5-2 तास। मी माझ्या कॅमेरामध्ये सांगेन की देवरुख आगारामधली ही परिस्थिती बघू शकता की अनेक ज्या गाड्या आहेत काही अंशतः गाड्या सुरू असल्यामुळं काही ज्या गाड्या आहेत त्या सुटत नाही आहेत आणि त्यामुळंच देवरुख आगारामध्ये सुद्धा ही या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। एसटी स्टँडवरची ही परिस्थिती आहे। बघू शकता की चाकरमानी सुद्धा मोठ्या संख्येनं गणेशोत्सवासाठी आलेले आहेत आणि ग्रामीण भागाची लाईफलाईन म्हणून या ठिकाणी एसटीची ओळख आहे। अशा वेळेला या ठिकाणी अंशतः गाड्या सुरू असल्यामुळं सध्या प्रवाशांचे सुद्धा मोठे हाल होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, देवरुख, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।